नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या नवीन वेब सिरीजमध्ये मी उदय तोरडमल आपले सहर्ष स्वागत करतो। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे आमच्या चॅनलवर स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही घरी बसून फ्रीमध्ये लोगो कसा बनवू शकता। तसे तर तुम्हाला अशा फार वेबसाईट मिळतील की ज्या तुम्हाला लोगो बनवून देतील, पण त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील। तर त्यासाठी मी तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे की ज्याने तुम्ही तुमचा स्वतःचा लोगो यूट्यूब चॅनल, फेसबुक किंवा आपल्या प्रोफाईल पिक्चरसाठी वापरू शकता आणि आपली वेबसाईट, प्रोफाईल पिक्चर किंवा यूट्यूब चॅनल प्रभावी बनवू शकता, आणि तेही एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने। पहिले आपण जाणून घेऊ की लोगो म्हणजे काय। तर लोगो म्हणजे तुमचा बिझनेस, फेसबुक प्रोफाईल किंवा यूट्यूब चॅनल यांची पहिली ओळख होय, आयडेंटिटी होय। अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा। फ्री लोगो बनवण्यासाठी पहिले तुम्ही तुमचं ब्राउझर ओपन करायचं आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर वरच्या URL बारमध्ये टाकायचे ऑनलाइन लोगो मेकर। हा पहिलाच ऑप्शन आहे। या पहिल्या वेबसाईटवरती यायचं। पहिल्या वेबसाईटवरती आल्यानंतर जर तुम्ही अकाउंट इथे रजिस्टर केलेलं नसेल तर तुम्ही इथे येऊन पहिले रजिस्टर करू शकता। रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला पहिले नाव, नंतर मेल ID आणि नंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं अकाउंट हे क्रिएट होईल। माझं अकाउंट ऑलरेडी क्रिएट आहे त्यामुळे मी हे रजिस्टर करत नाही। तर मी माय अकाउंटवरती जातो आणि यूजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करतो। जर तुम्ही रजिस्टर करून अकाउंट केले तर खाली तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल की क्रिएट युअर फर्स्ट लोगो। तर यावरती यायचं तुम्हाला, किंवा इथं वरती लोगो मेकर म्हणून ऑप्शन आहे, तिथे जाऊन पण तुम्ही लोगो क्रिएट करू शकता। तर मी खाली क्रिएट युअर फर्स्ट लोगोवरती क्लिक करतो। क्रिएट युअर फर्स्ट लोगोवरती क्लिक केल्यानंतर सेकंड विंडोमध्ये आपली वेबसाईट ओपन होईल। इथे तुम्हाला लेफ्ट साईडला ॲड टेक्स्ट, ॲड सिम्बॉल, अपलोड इमेज हे वेगवेगळे पर्याय दिसतील। इथे तुम्हाला एक सॅम्पल लोगो आहे, तुम्ही त्यावरती जे टेक्स्ट आहेत त्यावरती क्लिक करू शकतात। आता मी यावरती क्लिक करतो आणि हे सिलेक्ट करतो ॲक्च्युली की मी यामध्ये नाव चेंज करतो। मी माझ्या नावाचा लोगो बनवतो, तर मी माझं नाव टाकतो उदय तोरडमल। नावाला सिलेक्ट करून मी त्याचा फॉन्ट साईज किंवा कलर वगैरे मी चेंज करू शकतो। तर इथं आपल्याला वेगवेगळे फॉन्ट त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत। आपण यातील कोणताही सुटेबल किंवा आपल्याला आवडेल असा फॉन्ट आपण इथे सिलेक्ट करू शकतो। इथे तुम्हाला भरपूर पर्याय आहेत, वेगवेगळे फॉन्ट साईज आहेत, फॉन्टचे टाईप आहेत। तुम्ही यातील कोणताही तुम्हाला जो आवडेल असा फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी हा फॉन्ट सिलेक्ट करतो। तुम्ही बघू शकता इथं फॉन्ट सिलेक्ट झालेला आहे। सिलेक्ट झाल्यानंतर मी साईडला क्लिक करून मी माझा जो आहे नावाचा जो फॉन्ट आहे मी ह्याला थोडा लहान करतो। तुम्ही राईट साईडला किंवा कॉर्नरला क्लिक करून तुम्ही तुमचे टेक्स्टची साईज जी आहे ती लहान मोठी करू शकता। मी याला सेंटरला घेतो। सेंटरला घेतल्यानंतर ही इमेज आहे। आता मी जो लोगो आहे या लोगोला तुम्ही चेंज करू शकता। त्यासाठी इथे लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही ॲड सिम्बॉल म्हणून आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन येतील। जर तुम्ही जर डॉक्टर असाल तर डॉक्टरशी रिलेटेड किंवा ॲनिमल, पेट किंवा आर्ट, क्राफ्ट
तुम्ही जर मेकॅनिक असाल तर कार किंवा ऑटोमोटिव्हशी रिलेटेड तुम्ही लोगोचे डिझाईन इथून सिलेक्ट करू शकतात. तर मी यातील बिझनेस मार्केटिंग जो आहे यापैकी एक लोगो सिलेक्ट करतो. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहेत. यातील मी हा लोगो सिलेक्ट करतो. हा लोगो सिलेक्ट केल्यानंतर जुना जो लोगो आहे त्याला आपण क्लिक केल्यानंतर खाली डिलीटचं ऑप्शन येईल. इथं आपण डिलीट करू शकता. या लोगोची साईज कमी जास्त वगैरे तुम्ही करू शकता. सेंट्रलला अलाइन करू शकता. त्यानंतर तुम्ही यामध्ये अजून एक टेक्स्ट ॲड करू शकता. मी यात अजून एक टेक्स्ट ॲड करतो. टेक्स्ट ॲड करण्यापूर्वी तुम्ही जे पूर्वी जो त्यामध्ये जो टेक्स्ट आलेला असेल त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर त्याला कॅन्सल करा आणि नवीन टेक्स्ट जो आहे तो तुम्ही त्यामध्ये इन्सर्ट करू शकता. मी यामध्ये टाकतो टेक मराठी एम कॅपिटल करतो मराठी. आपण या टेक्स्टचा फॉन्ट चेंज करू. टाइप मराठी. याचा आपण कलरही चेंज करू शकतो. इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतात कलरचे. आपण इथे कोणताही एक कलर आपण यासाठी सिलेक्ट करू शकतो. मी हा कलर घेतो. आपण याची साईज कमी जास्त करू शकतो. आपण बघू शकतो आपला सुंदर असा लोगो तयार झालेला आहे. आपण या लोगोचा जो कलर आहे, कलर कॉम्बिनेशन जे आहे त्यातीलही आपण कलर चेंज करू शकतो. हा जो आहे या वेगवेगळ्या लेअरचे आपण कलर चेंज करू शकतो. इथे पण आपण याचा तर अशा रीतीने आपला आकर्षक असा लोगो तयार झालेला आहे. तर हा लोगो तयार झाल्यानंतर आपल्याला प्रथम हा लोगो सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल की युअर प्रोजेक्ट हॅज बीन सेव्ड. क्लिक माय अकाउंट टू व्ह्यू युअर सेव्ह प्रोजेक्ट. तर आता आपला लोगो जो तयार झालेला आहे, मी आता याला डाउनलोड करतो. लवकरच आपला लोगो डाउनलोड होईल आणि आपला लोगो डाउनलोड झालेला आहे, डाउनलोडसाठी रेडी झालेला आहे. आपण यावरती जर क्लिक केलं तर सेकंड विंडोमध्ये आपला लोगो जो आहे तो डाउनलोडसाठी रेडी दाखवत आहे. इथं आपल्याला दोन ऑप्शन येतात. एक जर आपल्याला हाय रेझोल्युशनमध्ये जर हा लोगो हवा असेल तर आपल्याला काही पैसे द्यावे लागतील, पण आपल्याला हाय रेझोल्युशनमध्ये नको आहे. आपण इथं राईट साईडला बघू शकतो आपण की इथं आपल्याला डाउनलोड फ्री म्हणून हा ऑप्शन आहे. तर मी डाउनलोड फ्रीवरती क्लिक करतो आणि खाली आपली PNG फाईल डाउनलोड होते आणि आपण त्यावरती जर क्लिक केलं तर आपण बघू शकतो आपण बनवलेला हा लोगो हा तयार आहे. अशा रीतीने आपण आपल्याला हवा असलेला लोगो आपण तयार करू शकतो. मला आशा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू.